नमस्कार, मी प्राध्यापिका प्रतिमा सतीश शिंदे. पर्यटनातील नवोदित कल, इमर्जिंग ट्रेंड्स इन टुरिझम या लेक्चर सिरीजमधला हा आपला 4था व्हिडिओ आहे. त्यात पहिल्यांदा आपण अभ्यासणार आहोत पर्यटनावर परिणाम करणारे घटक. आता त्यातला पहिला आहे भौगोलिक घटक. भौगोलिक घटक हा पर्यटनावरती सर्वात जास्त परिणाम करतो. हा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. त्यालाच आपण जिओग्राफिकल फॅक्टर असं म्हणतो. आता एखादी आपण सहल जर प्लॅन करत असेल तर आपण काय करतो, तिथला हवामान, भूआकार, नैसर्गिक सौंदर्य, समुद्रकिनारे, पर्वत, नद्या यांचा विचार करतो. काही जणांना सहलीलाच जायचं असते समुद्राच्या ठिकाणी. मग मालवणचा समुद्र किनारा हे आपलं पर्यटनाचं ठिकाण आहे. मग त्या आपल्या पर्यटनासाठी आपल्याला कोणता घटक कारणीभूत ठरला, तर समुद्र किनारा हा भौगोलिक घटक इथं आपल्याला कारणीभूत ठरला. आता दुसरा आहे सामाजिक सांस्कृतिक घटक. त्याला सोशो कल्चरल फॅक्टर असं म्हटलं जातं. जे इतिहास, वारसा, कला, वास्तुकला, संगीत आणि परंपरांनी समृद्ध असतात. किंवा एखादा धार्मिक विधी, वारसास्थळे ही देखील सामाजिक आणि सांस्कृतिक घटकाची पर्यटनावरती परिणाम करणारी उदाहरणे आहेत. आता उदाहरणार्थ आपण चारधाम यात्रा करण्यासाठी जातो, हज यात्रा करण्यासाठी जातो. तर हे काय झाले, तर सांस्कृतिक आणि सामाजिक घटक आपल्या पर्यटनावरती इथं आपल्याला परिणाम करताना दिसतात. म्हणजे त्या घटका आधारे आपण आपली सहल किंवा पर्यटन निश्चित करतो. त्यानंतर तिसरा आहे आर्थिक घटक, इकॉनॉमिक फॅक्टर. आता आर्थिक घटक हा सर्वात महत्त्वाचा आहे, कारण पर्यटनावर आर्थिक क्षमता व्यक्तीची किती आहे यावरतीच त्याचं पर्यटन अवलंबून असतं. वाहतूक, निवास, भोजन व इतर सेवांचा खर्च थेट पर्यटनाच्या मागणीवरती परिणाम करतो. स्वस्त पॅकेजेस, रोजगाराची उपलब्धता आणि वाढते उत्पन्न अधिकाधिक लोकांना पर्यटनात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करतात, तर आर्थिक मंदी, महागाई प्रवासाची क्रियाशीलता कमी करतात. त्यानंतर चौथा आहे राजकीय घटक. आपण त्याला पॉलिटिकल फॅक्टर असं म्हटलं जातं. राजकीय घटक पर्यटनावरती मोठ्या प्रमाणावर परिणाम करतो. स्थिर सरकार, सुरक्षितता, कायदा व सुव्यवस्था तसेच पर्यटनाला प्रोत्साहन देणाऱ्या धोरणांमुळे पर्यटक आकर्षित होतात. आता एखाद्या ठिकाणी आपण सहलीला जायचंय, तर आपण काय बघतोय, तर तिथं लोकशाही आणि कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत आहे का हे आपण बघतोय. एखाद्या ठिकाणी जर राजकीय अस्थिरता किंवा दहशतवाद असेल, तर अशा ठिकाणी आपण सहलीला जात नाही. म्हणून हा राजकीय घटक आपल्या सहलीवरती परिणाम करतो. तसंच जे काही आपले पॉलिटिकल सायन्सचे सब्जेक्ट असलेले विद्यार्थी असतात, त्यांना संसद बघण्याचं किंवा विधानसभा बघण्याचं एक आकर्षण असतं. मग ते संसद बघण्यासाठी दिल्लीला सहलीला जातात. मग हा काय झाला, तर राजकीय घटक त्यांच्या सहलीसाठी किंवा त्यांच्या पर्यटनासाठी कारणीभूत ठरला. त्यानंतर पाचवा घटक आहे तांत्रिक घटक, टेक्नॉलॉजिकल फॅक्टर. आता अलीकडच्या काळात आपण ऑनलाईन बुकिंग, डिजिटल पेमेंट, GPS नेव्हिगेशन यासारख्या स्किल्स जे काय आहेत किंवा जी काही टेक्नॉलॉजी आहे आपण वापरत आहोत. आता आपण कुठेही जायचं असेल, तर आपण घरी बसून आपल्या मोबाईलवरून तिकीट्स बुक करतो किंवा आपले ट्रॅव्हलर्स बुक करतो किंवा रेल्वेचं तिकीट बुक करतो. आणि एखाद्या ठिकाणी जर आपल्या वैयक्तिक प्रायव्हेट गाडीतून आपण जात असेल, तर जाताना आपल्याला रस्ता माहीत नसेल, तर आपण GPS नेव्हिगेशन लावून रोड तो आहे तो ट्रॅक करत जात असतो. किंवा आपण एखाद्या ठिकाणी सहलीला गेल्यावरती आता Google Pay, PhonePe यासारखे डिजिटल पेमेंट्सचा किंवा आपल्या दैनंदिन जीवनात पण डिजिटल पेमेंट्सचा आपण वापर करत असतो. तर असे आहेत एकूण 5 पर्यटनावरती परिणाम करणारे घटक जे आपण बघितले. थँक यू.